आहे। पालघरचे शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी हे मागच्या 10 दिवसांपासून बेपत्ता आहेत। धोडी यांच्या अपहरणापूर्वीचं आणखी एक फुटेज पुढारी न्यूजच्या हाती लागलेलं आहे। अपहरणामध्ये 9 आरोपी सहभागी आहेत आणि 3 वाहनांचा अपहरणासाठी वापर झाल्याचंही आता त्यामुळे उघड होत आहे। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत, तर अद्यापही 5 आरोपींचा शोध सुरू आहे। जमिनीच्या वादामधनं धोडी यांचं अपहरण झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांकडनं करण्यात आला। 20-30 लाखाच्या गाड्या त्याच्याजवळ आहे। 3-4 गाड्या आहे, टेम्पो आहे वाटतं, 2 गाड्या मासे पाळायला त्याचे सासरवाडीला आहे। ते पोलिसांना जप्त करायला पाहिजे। तो हजर नाही होत असेल तर त्यांना त्याची बायकोला चौकशीला बोलायला पाहिजे, नाहीतर बायकोला अटक करा, तेव्हा ते होणार, नाही तर असा येणार नाही हा व्यक्ती। मला पूर्ण हे विश्वास आहे का तोच व्यक्ती आहे, नाही त्याच्यासोबत मित्र असेल, ते मला एवढं माहित नाही, पण एकटा माणूस हा करू शकत नाही, एवढा हा लबाड माणूस आहे। हो, तो दारू माफिया आहे म्हणून वडील त्यांच्यावर अर्ज वगैरे देखील द्यायचे। कोकण भवन इथे नाही, आपल्या एसपी ऑफिसला त्याने वडिलांनी अर्ज सुद्धा दिलेले आहेत। एसपी ऑफिसला तरी डीवायएसपी ऑफिसला पण अर्ज दिलेले आहेत आणि डहाणू शाखा एक्साईजला पण अर्ज सुद्धा दिलेले आहेत, तरी पण त्यांच्यावर काही कारवाई दिसून सुद्धा आलेली नाही आहे आजपर्यंत। आणि त्याच्यावर गुजरात स्टेटमध्ये 11 गुन्हे दाखल आहेत। 11 गुन्हे गुजराती स्टेटमध्ये दाखल असून सुद्धा गोलवडी स्टाफने काय हे घेतलेलं नव्हतं। त्यांना आम्ही संशयित लोकांचे नावे दिलेले, तेव्हा ते लोकांना व्यवस्थित ठेवायला पाहिजे।